कंडक्ट असलो तो पार्टीच्या अगेन्स्ट असलो, म्हणून आम्ही इतले ताका संधी दिवन आम्ही विरेशाक खबर आसतना विरेश सांगून सगळे हे केला आणि एक पब्लिक नोटीस काढलेली आसा. इतले दीस तुम्ही पळयता पार्टीचे गजाली, पार्टीचे अफेर्स, आणि काल आम्ही पळयले की एक प्रेस कॉन्फरन्स जाली. मात आम्ही आमची कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी एक वीक पयलींच शेड्यूल केल्ले आणि एक्झिक्युटिव्ह मिटींग जावन आम्ही डिसायड केल्ले की प्रेसाक एड्रेस करपाचे. सो सगळे जे मुद्दे आसा ते आम्ही आयज ऑफिशियली तुमकां हे प्रेस कॉन्फरन्साक सांगतले. एक जो नॅरेटिव्ह चल्ला आणि कालच्या प्रेस कॉन्फरन्सान आणि आयच्या पेपरांनी आणि सगळे मिडियांनी तो कवर केला, तो म्हटल्यार की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही डिसॉल्व जाता. सो आम्ही ऑफिस बेरर्स आणि कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी सगळ्यांक सांगूंक सोदता की वो फेक नरेटिव्ह आसा, वो रॉंग नरेटिव्ह आसा. रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी डिसॉल्व जायना आणि तशें काय सीईसीन आपले प्रिवियस मिटिंगेन डिसिजन्स घेवंक ना. थोडे एलिमेंट्स आसा वो जो नॅरेटिव्ह आसा तो पार्टीच्या अगेन्स्ट यूज करता आणि मिटिंग्स घेवन हे सगळे डिस्कस करता. आणि तेजोच भाग आम्ही पळयले की काल एक प्रेस कॉन्फरन्सूय जाली. सो परत एकदा तुमकां ऑफिशियली सांगता की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी डिसॉल्व जायना, तशें काय डिसिजन सीईसीन घेवंक ना. सीईसीन हेच्या पयलीं 2 मिटिंग्स जाल्ल्यो. 1 एप्रील आणि मागीर 10 एप्रील ह्या दोनूय सीईसी मिटिंगेक आम्ही आमचे ते कोर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आहा तांकां सांगलेले की जे येता ते इलेक्शन्स येता ते होलहार्टेडली म्हणजे 100% दिवन जशा भुरग्यांनी 2022 आपलो सॅक्रिफायस, आपलो टायम, आपले पयशे आणि आपलो सगळो अवेलेबिलिटी दिल्ले आणि सक्सेसफुल इलेक्शन कॉन्टेस्ट केल्ले, तशेंच हे फुडले इलेक्शन्स जे येता ती कॉन्टेस्ट करपाक तुमचो टायम जाय, तुमचे डेडिकेशन जाय, तुमचे एफर्ट्स जाय आणि पार्टीचे एक्टिविटीज फुडें व्हरपाक डिस्कशन करपाक जाय. कित्याक 2022 इलेक्शन जावन खुबशे भुरगे आपले कामाक लागले, आपले बिझनेसाक लागले आणि जे काल कोण प्रेस कॉन्फरन्स घेताले त्यांच्यानी ते मानून घेतला की 3-4 वर्सां ते इलेक्शन जावन आपले बिझनेसाक आसले, आपले कामाक आसले आनी पार्टीक फूल टायम दिवपाक पावूंक ना म्हणून. सो अशें तेच न्हू, अशें खूब जाण भुरगे आसले. म्हणून आमी सीईसीन डिसिजन घेतलेले की सगळे जे आमचे ब्लॉक कमिटी मीट आसा त्या ब्लॉकां कडेन डिस्कशन करपाचें. कितें डिस्कशन करपाचें की जे पार्टीचे एक्टिविटीज आसा आनी पार्टीचे फुडले इलेक्शन आसा ते कशे एग्रेसिवली कॉन्टेस्ट करपाचे, तितून कसो टायम दिवपाचो, फंडींग अरेंजमेंट कशें दिवपाचे आनी जशे 2022 इलेक्शन्स कॉन्टेस्ट केल्ले ते रितीन इलेक्शन कॉन्टेस्ट करून पार्टीचे जे अफेर्स आसा, पार्टीचे जे काम आसा ते फुडें व्हरपाक जाय. थोडे सीईसी मेंबर्सांनी आपले पर्सनल सांगलेले की ते जशे 2022 टायम दिल्लो तशें ते ह्या फावटी दिवपाक शकना, कित्याक ते आतां तेंचो बिझनेसान फूल टायम दिता, आपले जॉबान फूल टायम दिता. सो ते आमी तेंचे मानून घेतलेले. अशें डिसिजन केन्नाच जावं नासले की पॉलिटिकल पार्टी, गोंयची सगळ्यांत व्हडली रिजनल पार्टी आणि गोंयची 3rd लार्जस्ट पार्टी, पॉलिटिकल पार्टी ही डिसॉल्व करता म्हणून. सो हो एक फेक नॅरेटिव्ह आणि एक रॉंग न्यूज जे थोडे एलिमेंट्स आसा तेंच्यांनी स्प्रेड केला आणि तशें ते आमच्या भुरग्यांकूय सांगला
सगळ्या गोंयच्या लोकांक आनी आमचे रेव्होल्युशनरीज आहा आमचे सपोर्टर्स आहा तांकां आमी सांगता की रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी डिजॉल्व आमी करिना आनी ते आयजूय आमी तेजेर डिसायड करून ते सांगलेले आसा की जे जे कॉन्स्टिट्युएन्सीज आसा आमच्यो ब्लॉक्स आसा तेंचे कडेन आमी मिटींग घेतल्यो फॉर एग्जाम्पल सांताक्रूज आमी मिटींग घेतल्यो शिवोली मिटींग घेतले थिवीम मिटींग घेतली मागीर आमी सालिगांव मिटींग घेतली कलांगूट मिटींग घेतली अश्यो मिटींग्स आमच्यो चालू जातल्यो जे की आमी 10 एप्रिलाक डिसायड केले की ब्लॉकाक इन्फॉर्म करतले आनी सांगतले म्हणून तेज्याच मदीं हो नॅरेटिव्ह स्प्रेड जालो म्हणून आयज आमी मिटींग घेवन हे डिसिजन तुमच्या मुखार आउट केल्ले आहा सांगपाचें म्हटल्यार हांसपाची गजाल दिसली काल ती प्रेस कॉन्फरन्स पळोवन कित्याक पॉलिटिकल पार्टी रजिस्टर्ड अंडर पीपल्स रिप्रेझेंटेशन एक्ट सेक्शन 29A आहा सेक्शन 29C आसा पार्टी रजिस्टर कशी करप पार्टी कशी चलप पार्टीचे अकाउंट्स कशे फायल करप पार्टीचे कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट कशे फायल करप पार्टीचे इलेक्शन एक्सपेंडिचर कशे फायल करप हे सगळे थंयसर बरयल्ले आसा थंयसर एकूय प्रोविजन ना की पॉलिटिकल पार्टी वॉलंटरी डिजॉल्व करूंक मेळटा सो जेन्ना कायदोच तुका प्रोविजन धरिना जाल्यार आमी CEC मेंबर्स नाल्यार पॉलिटिकल पार्टी कशी डिजॉल्व करूंक शकता अशें सुप्रीम कोर्टाचे कितले डिसिजन्स आसा की पार्टी वॉलंटरी तुका डिजॉल्व करूंक शकना पार्टी जेन्ना थोडे नॉन कम्प्लायन्स करता अकाउंट्स फायल करिना कॉन्ट्रिब्युशन रिपोर्ट दिना तेन्ना तेजे रिकॉग्निशन आहा ते डिरजिस्टर्ड जाता जशें की तुमी पळयला की 4 गोंयच्यो रिजनल पार्टी ते डिरजिस्टर्ड जाल्ले आहा आतां जर आमी जर सारकें आपलें काम करूंक नासले आमी जर बंद करूंक सोदताले आमी जर कॉम्प्लायन्स करूंक नासले जाल्यार आमी केन्नाच डिरजिस्टर्ड जातले आसले वयल्यान आमकां 2024 रिकॉग्निशन मेळ्ळा आमचे फुटबॉल सिंबल आहा ते रिजर्व जाल्ले आसा खंयचेच गोंयचे पॉलिटिकल पार्टीक फुटबॉल सिंबल मेळपाक शकना सो ही पार्टी बंद जावपाक पॉसिबल ना आनी ती जावची ना हे आमी ठामपणान सांगता दुसरो मुद्दो आमी क्लॅरिफाय करूंक सोदता हेच्या पयलीं आमी क्लॅरिफिकेशन दिल्लें आतां आयज मुद्दम दिता जो जुलियस आल्मेदा आसा तो केन्नाच पार्टीचो मेंबर नासलो परत येता सांगता रजिस्टर्ड मेंबर तो केन्नाच नासलो तो फक्त आमदाराच्या वांगडा भोंवतालो आमदाराच्या वांगडा मिटींग्स अटेंड करतालो म्हणून आमी एक क्लॅरिफिकेशन दिलें की जसो एक मेंबर आसता तेन्ना तो एंटी पार्टी एक्टिविटीज करता पार्टीक डिफेम करता पार्टीचो डिसिप्लीन आयकना तेन्ना पार्टीक फूल रायट आसता ताका काडपाक सो तशे गजाली तो जुलियस आल्मेदा करतालो मात तो मेंबर नासलो मात बिकॉज MLAच्या वांगडा तो असोसिएट आसलो म्हणून आमकां पार्टीचे नांव यूज जाताले पार्टीचे नांव डिफेम जाताले म्हणून ताका आमी क्लॅरिफिकेशन नोटीस दिला खंयसर ते पब्लीक नोटिसीन आमी ताका रिमूव केला ताका टर्मिनेट केला म्हणून सांगूंक ना आमी सांगला तो तेजो आनी पार्टीचो कांय संबंध ना तो जो एक्टिविटीज करता तेजो आनी पार्टीचो कांय संबंध ना तो कितें करतालो आमदाराच्या वांगडा रावन प्रेसिडेंटाक पार्टीची CEC पार्टीचे ऑफिस बेरर्स तांकां डिफेम करतालो कॉम्युनल डिसहार्मनी प्रमोट करपाक पोस्ट घालतालो मागीर जे डायरेक्टिव्स आसा MLAचे डायरेक्टिव्स आसा मात तेंचे ब्लॉकाचे फॉलो करनासलो मागीर डेरोगेटरी डिफेमेटरी वर्ड्स यूज करतालो ते सगळे लोक आमकां विचारताले की कसो पब्लीक डोमेनान तुमचो रेव्होल्युशनरी गोवन्स मेंबर जो आमदाराच्या वांगडा आसा तो घालतालो अशें पार्टीक डॅमेज जाताली म्हणून आमी ते क्लॅरिफिकेशन नोटीस केला की तो आमचो मेंबर ना आनी तो जे एक्टिविटीज करता तितून पार्टीचो कांय संबंध ना आतां हे करता आसतना हे चालू आसले 2023च्यान तो सगळ्यांक सांगतालो की मनोज परब तो प्रेसिडेंट आहा ताका देंवोवपाक जाय ताका काडपाक जाय ताका खूब इगो आसा ताका खूब एटिट्यूड आसा असली तेणी म्हाका हांव पार्टीचो ट्रेजरर आहा म्हाका तेणी मॅसेज धाडलेली आसा आनी तेन्ना आमी आमदाराक सांगलें की असो तुजो एक मेंबर
तुझ्या वांगडा जो भोवता तुझो वोटर सपोर्टर तो पार्टीच्या अगेन्स्ट घालता, सो तेका तू तुझ्या वांगडा धरी नाका. ते जातकीर त्यांनी ऑफिशियल तो MLA तो स्टाफ म्हणून असलो, तो स्कीम कोऑर्डिनेटर म्हणून असलो. सो तेका लागून आमकां क्वेश्चन्स येताले तो कितें काम करता काय म्हणून त्यांनी टर्मिनेट केलो. मागीर त्याच्या नंतर काळांतरान तेका तेंच्यांनी परत घेतलो आणि कितलेशे त्याचे पोस्ट आसा. जय श्रीरामाच्या अगेन्स्ट तो पोस्ट घालता, शिवाजीच्या अगेन्स्ट तो पोस्ट घालता, आमचे जे गौ माता आहा तेच्या अगेन्स्ट तो पोस्ट घालता आणि असो डिफेमेटरी पोस्ट पार्टीच्या अगेन्स्ट तो घालता. म्हणून आम्ही डिसायड केले की तेका क्लॅरिफिकेशन नोटीस काडची, पब्लीक नोटीस काडची की तो तेजो आनी आमचो काय संबंध ना. फाल्यां तेणी वायट कितें केलें, जशें की पळयता तुमी खुर्चेर एक स्कॅन्डल जाल्लें, ते बीजेपीचेच कोण तरी ऑफिस बेरर आसलो, मागीर ते म्हणपा लागले की ना तो बीजेपीचो मेंबरूच ना म्हणून. तर तसली पाळी आमी येवपाकूच दिना, आमी पयलींच सेफ रावता आनी क्लॅरिफिकेशन नोटीस आउट करता. इतले सगळे आसतना सुद्दां आमी लोक म्हणटा तुम्ही तेका अचानक कसो काढलो, स्पेशली सांतांद्रेचे ब्लॉक म्हणटा तुम्ही अचानक कसो काढलो. अचानक काढूंक ना. 2025 आमी 2 CEC मिटींग घेतल्यो आणि एक 24 मिटींग घेतली. 15 एप्रिल 2025 आणि 25/11/2025 या CEC मिटींगेन विरेशूय प्रेझेंट आसलो. विरेशाक सगळे सांगलेले तू जेच्या वांगडा भोंवता तो आमकां पार्टी डॅमेज करता, विरेशाक डॅमेज करता, तुका डॅमेज करता आणि बाकी सगळे जे तुमचे सांतांद्रेचे तेका डॅमेज करता. सो तेका लागून तेगेर डिस्कशन जावपाक जाय, तेगेर एक्शन जावपाक जाय. मात ते काळांतरान जालेलें ना. तेकाच लागून आमी हांगसर सांतांद्रे ब्लॉकाची मिटींग आपयली ऑफिसान मिटींग आपयली. आमची 5 मेंबर CEC कमिटी तांकां मेळ्ळे आणि ते कमिटीकूय तेजो जो बिहेवियर आसलो तो खूब एग्रेसीव आसलो. म्हणजे ते सगळे म्हणपाक लागले की सांतांद्रे आसा म्हणून RGP आसा. RGP पार्टीच्या तेका लागून आमदार जिखून येवंक ना, तुमचे कांयच कॉन्ट्रिब्युशन ना, सगळे आमी निवडून हाडला आनी तुमी कितें कोणाक काडपाचें तें काडा, कितें प्रूफ करपाचें तें करा. अशें एक तेंच्यांनी इन्सल्टींग ते मिटिंगेक एग्रेसीव जावन हांगसर ऑफिसान आमच्या मिटींग जावन अशी तेंची जो कंडक्ट आसलो तो पार्टीच्या अगेन्स्ट आसलो. म्हणून आमी इतले तेका संधी दिवन आमी विरेशाक खबर आसतालें, विरेशाक सांगून सगळे हे केला आणि एक पब्लीक नोटीस काडलेली आसा.